हॅलो, हाय, नमस्कार. तर तुमचे सगळ्यांचे पुन्हा नवीन आपल्या या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचे खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत मसाल्याची भाजी, जी आहे थापीव वड्या करायच्या आहेत आपल्याला. बेसनाच्या थापीव वड्या आपल्याला करण्यासाठी आपण आधी कांदा घेतलेला आहे, त्याला असं 4 फोडीमध्ये कट करून घ्यायचे आहे आणि एका साईडला आपण थोडंसं खोबरंही घेतलं आहे, त्याला आपण भाजून घेणार आहोत. तर हे भाजलं जात आहे तोपर्यंत आपण जे म्हणजे वड्या बनवणार आहोत, म्हणजेच पाटवड्या. तर त्यासाठी आपण मिश्रण तयार करणार आहोत. त्यासाठी आपण घेतलेले आहे 2-4 हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या आणि जिरं, याची आपण थोडीशी पेस्ट करून घ्यायची आहे. आता हे कांदे भाजले जात आहेत, तर यांना आपण दुसऱ्या साईडला ठेवून घेणार आहोत आणि नंतर आपण कढई ठेवणार आहोत आणि त्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत. जे आपण वड्या बनवणार आहोत त्यासाठी आधी फोडणी द्यायची आहे. तर तेल टाकल्यानंतर आपण जे वाटण केलेलं होतं मिरचीचं आणि लसूण पेस्ट वगैरे केलेली होती, ती आपण त्या तेलामध्ये टाकून घेणार आहोत. ह्या वड्या थापीव एकदम छान लागतात, घेरून केलेल्या असतात, त्या कारणाने ते पीठ भाजलं जातं छान, एकदम चव त्याला अप्रतिम लागते. आमच्या इकडे खानदेशामध्ये सहसा करून या थापीव वड्या आणि घेरलेल्या पिठाच्या पाटोड्या म्हणतात खास करून तर यांना. तर यामध्ये आपण थोडंसं हिंग टाकून घेणार आहोत. हिंगामुळे चव खूप छान लागते. तर अशा पद्धतीने पूर्ण आपण फ्राय करून घेणार आहोत तो मसाला आणि नंतर आपण यात पाणी वगैरे टाकून घेणार आहोत. तर थापून केलेल्या ह्या पाटोळ्यात खूप छान लागतात. नंतर आपण लाटून केलेल्याही राहतात आणि जी मासवडी बनवतो त्याचीही पद्धत अशाच पद्धतीने थोडीफार सेम प्रकाराची असते. तर आपण हे पाण्याला उकळ येतं तोपर्यंत आपण थांबून घेणार आहोत. यामध्ये आपण हळद टाकणार आहोत आणि मीठ टाकून घेणार आहोत. आता हे पाण्याला उकळ आल्यानंतर त्याला छान उकळू घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे बेसन पीठ घेतल्यानंतर हे पाण्याला छान उकळ आल्यानंतर आपण एका बेलनला तेल लावून घेणार आहोत, जेणेकरून ते पीठ चिकटणार नाही आणि पीठ अशा पद्धतीने ते पाणी आपण ढवळत गेल्यानंतर पीठ थोडं टाकून घ्यायचं आहे. पीठ टाकल्यानंतर त्याला सतत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून त्यात म्हणजे गाठी राहणार नाही आणि आपल्या पाटोळ्या ह्या छान थापीव छान लागतील. हे पाणी पूर्ण सोसलं जायला हवं, यासाठी आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. अशा पद्धतीने ढवळत राहिल्यानंतर त्यातल्यामध्ये गाठी होत नाही, म्हणजे पिठाच्या गाठी राहत नाही आणि पीठ पूर्ण फुलून जातं. तर पहा, आपण सतत ढवळत राहिल्याने पहा पीठ कसं फुललं जातं आहे आणि छान लागतात ह्या वड्या. तर अशा पद्धतीने आपलं बघा पीठ फुलत आलेलं आहे. आता आपण एका चम्मचच्या साहाय्याने ज्या काही गाठी राहिलेल्या होत्या मधून त्या पूर्ण आपण मिक्स करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने पूर्ण म्हणजे पाणी होतं फोडणीचं ते त्यात ॲब्झॉर्ब झालेलं आहे आणि आता म्हणजे हे मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे. आता याच्या वड्या बनवायला काही हरकत नाही. छान असं आपलं पीठ हे घेरलं गेलेलं आहे. याला आम्ही खास करून खानदेशामध्ये घेरण्याचीच पद्धत म्हणतो, म्हणून तुम्हाला तो विचार आला असेल तर घेरणं म्हणजे काय. तर अशा पद्धतीने आम्ही जे पीठ बनवतो त्याला घेरलेलं पीठ असंही म्हणतो. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण घेरून घेतलेलं आहे. हे पिठाला पूर्ण त्याच्यातलं आतलं पाणी सोसलं गेलेलं आहे. पीठ छान फुललेलं आहे. आता याच्या आपण वड्या बनवून घेणार आहोत. त्यासाठी आपण ताट घ्यायचा किंवा तुम्ही पोळपाट असेल त्यालाही घेऊ शकता, वापरू शकता. मी इथं जे चॉपिंग बोर्ड आहे त्याला तेल लावून घेतलेलं आहे. छान आपण धुवून घ्यायचं आहे चॉपिंग बोर्ड आणि नंतर त्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून ज्या वड्या आहेत त्या चिटकणार नाहीत. काही जण हे म्हणजे कापडावरती देखील करता, पण अशा पद्धतीने तेल लावून जरी केलं तरी छान असतात. तर तेल लावून घेतलेलं आहे. नंतर जे मिश्रण बनवलेलं होतं वडींचं, तर ते छान आपण सर्व टाकून घेणार आहोत आणि त्याला म्हणजे सगळ्या बाजूने छान पसरून घ्यायचं आहे. गरम असल्या कारणाने हाताला चटका लागू शकतो. तर तुम्ही कोणताही एखादं चंपा किंवा काही उलथणी असेल ते वापरू शकतात. तर अशा पद्धतीने पूर्ण पसरवून घ्यायचं आहे. त्यावरती आपल्याला छान कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि जो आपला
नारळाचं कीस आपण वरून टाकून घेणार आहोत, जेणेकरून चव खूप छान लागते ह्या वडींना. आणि असं पूर्ण पसरून घेतल्यानंतर याच्या वड्या आपण करून घेणार आहोत. आता ह्या वड्या आपल्या एकंदरीत तयार झालेल्या आहेत. पहा, तर अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या आहेत. ह्या वड्या तुम्ही असंही खाऊ शकतात. पोरं तुम्ही असं दिलं ना पोरांना तरीही छान लागतात चवला. तर याला खाण्याची पद्धत अशी असते, तर तुम्ही ही मसाल्याची भाजी जी असते ना त्यात तुम्ही ते टाकू शकतात, किंवा मसाल्याची भाजीसोबत आमटीमध्ये किंवा भातासोबत किंवा भाकरीसोबत तुम्ही ह्या वड्या खाऊ शकतात. तर तुम्ही नक्कीच बनवून पहा. ह्या वड्या इतक्या छान लागतात, तर तुम्ही एकदा बनवशाल तर पुन्हा पुन्हा तुम्ही ते नक्कीच बनवून खाणार. तर अशा पद्धतीने ह्या वड्या झालेल्या आहेत आपल्या बनवून. आता आपण यासोबत बनवणार आहोत आमटी. आपण कांदा भाजत ठेवलेला होता, तो भाजला गेलेला आहे आणि खोबरंही छान भाजलं गेलेलं आहे. त्यात लसूण घेतलेला आहे, आलं घ्यायचं आहे आणि याची छान पेस्ट बनवून घ्यायची आहे. नंतर एका कढईमध्ये आपण तेल टाकून घेतलेले आहेत. त्यात तेजपत्ता आणि जे मसाले, खडे मसाले टाकायचे आहेत. आणि नंतर छान आपण जे मिश्रण बनवलेलं आहे, काळा वाटण जे बनवले आहे ते त्यात घालून द्यायचे आहे. नंतर यात आपण चवीनुसार तिखट टाकून घ्यायचं आहे. आणि तुमच्याजवळ जर कांदा लसूण मसाला असेल तोही तुम्ही टाकू शकतात. आणि मी घरी बनवलेला हा जो मसाला आहे, काळा मसाला, तोही त्यात वापरलेला आहे. तर अशा पद्धतीने छान अशी फोडणी देऊन द्यायची आमटीला. आणि नंतर त्यात पाणी वगैरे घालून द्यायचं आहे. आणि ही आमटी छान आपली बनली गेल्यावरती त्यात आपण जे पीठ बनवलेलं असतं, डाळीचं फुटाण्याचं पीठ बनवलेलं असतं, ते घालून घेणार आहोत. आणि आपल्याला जितक्या प्रमाणात भाजी हवी आहे तितक्या प्रमाणात आमटी बनवून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी ही आमटी बनवली गेलेली आहे. माझी मसाल्याची वाटणाची भाजी ही बनवली गेलेली आहे. यावर छान कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आता भाजीला उकळ आली म्हणजे आपली भाजी तयार झाली आहे. तर अशा पद्धतीने आजच्या आपल्या थापी वड्या ह्या बनून तयार आहेत. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही अशा पद्धतीने बनवून पाहिलं आहे का तेही नक्की सांगा. तुमचा एक सपोर्ट, तुमची एक कमेंट्स आमच्यासाठी खूप महत्त्वाची असते. तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजची रेसिपी कशी वाटली तेही कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हीही बनवून पहा आजची रेसिपी भातासोबत, भाकरीसोबत, पोळीसोबत तुम्ही ही म्हणजे ही आजची रेसिपी ट्राय करू शकतात. नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल याची खात्री देते. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय खानदेश. बाय.